तर हा जो स्नेह जिव्हाळा आमच्यामध्ये जो आहे तो एका विचारांचा धागा आहे असं मी निश्चितपणे मानते. रमाईच्या नावाने अशी साहित्य चळवळ चालवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. याचं कारण आत्ताच रमाताई जे म्हटल्या की रमाईची आठवण कशा पद्धतीनं ठेवायची किंवा कुठल्याच व्यक्तीच्या आठवणी कशा ठेवल्या जातात, कशा ठेवायला पाहिजेत, ही गोष्ट विचारात आजही त्याचं एक महत्व आहे. काही लोक स्वतःच्या सोयीसाठी एखाद्या व्यक्तीचं चित्रण किंवा त्याची व्यक्तिरेखा ही विशिष्ट पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यात त्यांचे हितसंबंध असतात. शासकीय पातळीवर एखाद्या व्यक्तीचं चरित्र चित्र जे येतं ते त्यांच्या हितसंबंधांखातर येतं. त्यांचे क्रांतिकारी विचार गाळून सुधारक नावाने आपल्याला काही लोकांचा परिचय हा सरकारी पातळीवर करून दिला जात असतो. पण आपल्यासारखी जी फुले आंबेडकरवादी माणसं असतात ते या सगळ्या प्रतिमांकडे, या आपल्या आदर्शांकडे कसं पाहतात ही गोष्ट मला जास्ती महत्वाची वाटते. स्त्रियांच्या योगदानांची जेव्हा चर्चा होते ती खरं एकसुरी पद्धतीनं करू नये, कारण सर्वच स्त्रिया सारख्याच प्रमाणात सारखं योगदान देऊ शकतात असं घडत नसतं आणि असं या समाजात तर अजिबात घडणार नाही. याचं कारण हा समाज जाती शोषणाने प्रधान शोषण कोणतं आहे, मुख्य शोषण कोणतं आहे तर जाती व्यवस्थेचं आणि पितृसत्तेचं शोषण असणारा समाज आमचा आहे. अशा समाजामध्ये स्त्रिया जातीमध्ये विभागलेल्या आहेत. परत ज्या जातीत त्या आहेत त्या परत त्या वर्गात विभागलेल्या आहेत. त्या गरीब आहेत, त्या श्रीमंत आहेत, त्या कष्टकरी आहेत, त्या मध्यमवर्गीय आहेत. आणि म्हणून अशा जातीनं शतखंडित झालेल्या समाजामध्ये सर्व स्त्रिया सारख्या पद्धतीचं योगदान देऊ शकतील अशी अपेक्षा करणं सुद्धा चूक आहे. पण ज्या ठिकाणी त्या आहेत त्या कुठल्या पद्धतीचं योगदान देतात तेही तितकंच महत्वाचं आहे. मला हे सांगायचं की गौऱ्या थापल्या का हो थापल्या हे अभिमानानं सांगा. याचं कारण असं आहे, पण तिथंच थांबता कामा नये. हे रमाताई म्हटल्या ते बरोबर. रमाबाईंच्या बद्दल आपल्याला आस्था, अभिमान आणि त्यांचा विचार पुढे न्यायचा असेल तर आपल्याला हे सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर आमचे महामानव आहेत, आमचे मुक्तिदाते आहेत. आधुनिक कालखंडामध्ये तुम्हाला या देशात समता प्रस्थापित करायची असेल तर त्याचे मार्ग कोणते असतील हे दाखवणारे हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण कल्पना करा की ते ज्या घरामध्ये वावरत आहेत ते घरच जर अशांत असतं, त्या घरातूनच जर सहकार्य मिळालं नसतं तर बाबासाहेबांनी जितकं काही मिळवलं त्याच्यामध्ये अडचणी आल्या असत्या की नाही. ते मिळवलं नसतं असं मी म्हणत नाही, पण एक घराची संपूर्ण जबाबदारी एका स्त्रीनं पेलणं, वडिलांनी पेलणं, याच्यातून बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्रपणे विचार करू शकले. आणि घरामधल्या समस्या या रमाबाईंकडनं त्यांना कळालेल्या, स्त्रियांच्या समस्या त्यांना रमाबाईंकडून कळालेल्या. बाळणपण ही एकानंतर एक झाली आहे, नुसती बाळणपण नाही, त्याच्यात मुलांचे मृत्यू सुद्धा झाले. स्त्रियांचं दुःख म्हणजे बाई एक मूल जन्माला घालते, ते मूल नुसतं मूल नसतं, ते एका जातीचं मूल असतं. हे जे बाबासाहेब आपल्याला नंतर सांगतात, बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जे नोकरीत आहेत त्यांना पायणाघर आणि अमक्याच्या सुविधा हे जे म्हटलं ते म्हणण्याच्या मागची एक पार्श्वभूमी, एक चर्चा ही घरामध्ये झाली असेल की नाही. रमाबाईंचं आणि त्यांचं दुःख एकमेकांशी ते बोलले, याचा एक परिणाम बाबासाहेबांनी जी धोरणं आखली त्याच्यामध्ये झालेला आहे. मी सिंहाचा वाटा म्हणणार नाही, पण एक मौलिक योगदान या सगळ्या बाबासाहेबांच्या कार्यात हे रमाबाई आंबेडकर यांचं निश्चितपणे राहिलं आहे. आणि म्हणून त्यांची चळवळ ही, त्यांच्या नावानं चळवळ चालवणं ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटते. आणि म्हणून भारत सर आणि रेखाताई तुमचं मनपूर्वक आभार की तुम्ही रमाबाईंच्या नावानं एक साहित्य संमेलन न थकता 11 संमेलन आणि हे 12वं पार पाडणं, 20 संमेलनं घेतली आहेत. किती अवघड गोष्टी असतात मला माहिती आहे. आणि यांचं दोघांचं याच्यासाठी अभिनंदन आहे की तुम्ही पुण्यात संमेलन घेता. सगळ्यात कठीण गड आले ते मोतीबाला इथे तुम्हाला गल्लो गल्ली
आपल्या विरोधातला विचार इथे जगताना वावरताना माणसं दिसतात. अशा कठीण खडक असणाऱ्या पुण्यामध्ये तुम्ही हे संमेलन घेतायत आणि उपस्थिती पाहता, इकडचे लोक पाहता, आदरणीय गवई सरांसारखे लोक इथे पूर्ण वेळ उपस्थित आहे पाहता, हे संमेलन पूर्णतः यशस्वी झालंय असं माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटतं. या संमेलनाच्या निमित्तानं काय बोलावं, पुण्याच्या बद्दल, पुण्यामध्ये हे संमेलन होत आहे. स्वागत अध्यक्षांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा एक जाती अंताच्या दृष्टिकोनातला इतिहास हा मांडलेला आहे. त्या सगळ्याशी मी 100% सहमत आहे. पण पुण्याचं वर्णन करत असताना पुणे म्हणजे फार लाडकं बाळ आहे. पुणे म्हणजे काय आहे? पुणे म्हणजे संस्कृतीचं केंद्र आहे. पुणे म्हणजे काय? आमच्या पुण्यामध्ये वाड्यांची संस्कृती आहे, आमच्या पुण्यामध्ये खाद्य संस्कृती आहे. आपल्याला पुण्याचा इतिहास हे संमेलन घेत असताना पुन्हा मांडावा लागतो. याचं कारण समाज माध्यमांमध्ये आणि जी टेक्स्ट बुक आलेली आहेत, जी काही प्रचारकी पुस्तकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतनं भेटलेली आहेत, त्याच्यात पुण्याचं वर्णन एकांगी केलं आहे. आणि म्हणून या संमेलनामधून पुण्याची ओळख ही आपल्याला नीटपणे करून दिली पाहिजे. ते म्हणतात पुणे हे पुतळ्यांचं शहर आहे. हो, बरोबर आहे. पण पुतळ्यांचा पण एक इतिहास या पुण्याला आहे ना. पुण्यामध्ये पुतळे बसवत असताना म्हणजे 1928 साली पहिला पुतळा, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा पुण्यामध्ये बसलेला आहे, पहिला. पण हा पुतळा बसवत असताना कोणी त्रास दिला? हा पुतळा कुठे बसवण्यात येणार होता? शनिवार वाड्याच्या प्रांगणात. मोकळं पटांगण होतं. पण शनिवार वाडा हा पेशव्यांची मालकी. खरं तर पेशवे शिवाजी महाराजांचे चाकरमानी लोक आहेत, प्रशासक आहेत, पण जणू काही ते पुण्याचे मालक आहेत. या पद्धतीनं आज पुणे म्हणजे पेशव्यांचं असं सांगितलं जातं. आणि लाल महालामध्ये स्वराज्यासाठी घडलेला इतिहास हा मागे टाकला जातो. आणि त्यामुळे हे सांस्कृतिक युद्ध आपल्याला नीट ओळखायला पाहिजे. 28 सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनणार होता. एवढा मोठा पुतळा इथे आणणं ही एक मोठी अवघड गोष्ट होती. पण शनिवारवाड्याच्या परिसरात किंवा पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये हा पुतळा कसा बसणार नाही याच्यासाठी प्रशासनात असणारे ब्राह्मण आणि आंदोलन करणारे त्यांचे ब्राह्मण यांची एकजूट झाली आणि पुतळा अखेर SSPMS शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात उभारावा लागलेला आहे. तुम्ही आज पुण्यामध्ये प्रवेश केला की सर्वात मोठा पुतळा तुम्हाला शिवाजी महाराजांचा दिसतो. पण हा पुतळा पुण्यात बसत असताना इथल्या पेशवाई मनोवृत्तीच्या, मनुवादी मनोवृत्तीच्या लोकांनी कोळशाच्या रांगोळ्या काढल्या आहेत. आणि हा सांस्कृतिक संघर्षाचा इतिहास आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. आणि मग हा पेशवाईचा विचार गाडून टाकण्यासाठी 19व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले आणि सगळे सर्व सत्यशोधक आपल्याला उभे राहिलेले दिसतात. म्हणजे पुण्याच्या इतिहासामध्ये, पुण्याच्या संपूर्ण या संस्कृतीमध्ये जो संघर्ष आहे त्याचं जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर तो एका काळामध्ये पेशवाई विरुद्ध शिवशाही असा होता. त्यानंतर सत्यशोधक विरुद्ध ब्राह्मणांचं पुणे, या पद्धतीचा हा संघर्ष आपल्याला राहिलेला दिसतो. वाड्यांची संस्कृतीबद्दल ही लोक बोलले, पण वाडे, पुण्याचं वैशिष्ट्य वाडे संस्कृती निश्चितपणे राहिलं. पण हे वाडे कुणाचे, हे वाडे कधी उभे राहिले, हे कसे उभे राहिले याचा पण एक इतिहास आहे. एक वाडा असा आहे जो समताभूमी म्हणून आम्हाला प्रेरणा देतो आणि एक वाडा बरोबर विरुद्ध दिशेला आहे जिथे आमच्या गळ्यामध्ये गाडगं मडकच बांधलं गेलेलं आहे. तर पुण्याचे वाडे एकसारखे नाहीत. काही वाड्यातून समतेचा विचार हा पुढे नेला गेला. जेदे मेन्शन उदाहरण आहे त्याचं, महात्मा फुले वाडा उदाहरण त्याचं, लाल महाल हे प्रतीक आहे त्याचं. आणि दुसरीकडे शनिवार वाडा, आमचे एक सहकारी सत्यशोधक चळवळीतले, त्यांनी असं नामांतर करून टाकलेलं आहे. नामांतर कुठलं? मी शनिवार वाडा नाही ताई, त्याचं नाव आजपासून शोषणवाडा आहे. तर आपण खरं तर हा ठरावच करून टाकायला पाहिजे की शनिवारवाडा हा शोषणवाडा. कारण की जिथे माणूस म्हणून सुद्धा आपल्याला तुम्ही जगता कामा नये सांगितलं तर हा संपूर्ण पुण्याचा इतिहास असलेला आपल्याला दिसतो.
तुम्ही पुणेकरांना कधी भेटलात तर ते आणखी इतिहासात रमत रमत सांगतील. पुणे म्हणजे संस्कृतीचे केंद्र. कोणती संस्कृती, काय तुम्ही करत होता, या संस्कृतीमध्ये पुन्हा दोन भेद आहेत. संघर्ष दोन प्रकारचे आहेत. म्हणजे एकीकडे शनिवार वाड्याच्या समोर निपजलेली सगळी ती ब्राह्मणी आपल्याला गुलामीत ढकलणारी संस्कृती, तिचं रिप्रोडक्शन करत राहणं, ती पुनरुत्पादित करत राहणं, हे एकीकडे घडत होतं. पण दुसरीकडे आपल्याला समज यांना टक्कर देणारा विचार सुद्धा याच पुण्यामध्ये झालेला आहे. आणि हा सांस्कृतिक संघर्ष ब्राह्मणेतर चळवळीच्या वेळेस एकदम टोकाला गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व जे जवळकर यांच्याकडे असताना गोष्ट अशी घडली की गायकवाड वाडा जो होता नंतर आता केसरी वाडा झालेला आहे, म्हणजे टिळकांनी तो घेतला. आणि जेध्यांनी ही लोक ब्राह्मणेतरांना कमी समजतात. म्हणजे पुणेरी पगडी असं जे कौतुकानं सांगतात, ती पुणेरी पगडी घालून बग्गीत फिरायचं, बहुजनांना डिवचं. मग जेधेंनी एकदा बग्गी खरेदी केली आणि त्या बग्गीला चालवायला, तो हाकायला माणूस असतो, त्याला टिळकांची टोपी घातली की टिळक टोपीची ही लायकी आहे. आणि ती बग्गी, त्याची रपेट ही गायकवाड वाड्यापर्यंत, केसरी वाड्यापर्यंत काढलेली आहे. छत्रपती मेळ्यांचा इतिहास इथे आहे. म्हणजे संस्कृती फक्त गुलामीची नाही, त्याला टक्कर देणारी, समतेचा विचार सांगणारी संस्कृती सुद्धा या पुण्यामध्ये त्याचे वारसदार आपण आहोत. त्या मुक्ताबाई मांग, जिनं निबंध लिहिला मांग महाराजच्या दुःखाविषयी, महात्मा फुल्यांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या शाळेत शिकून हा आमचा सांस्कृतिक संघर्ष ती सांगते 19व्या शतकात. हे पण पुणे आहे. पुणे म्हणजे फक्त पाट्यांचं पुणं, पुणे म्हणजे काय चहाच्या दुकानांचं पुणं नाहीये. पुण्याची संस्कृती ही समतावादी संस्कृती विरुद्ध विषमतावादी संस्कृती, महात्मा फुल्यांच्या शब्दात सांगायचं वामनी संस्कृती विरुद्ध बळीराजाची संस्कृती, ही पुण्यामध्ये आज सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं असे संघर्ष हे उभे राहताना दिसत आहेत. आणि अशा पुण्यामध्ये हे 12वं रमाई चळवळीचं संमेलन रेखाताई, भारत आणि त्यांचे सर्व सहकारी घेत आहेत. हे संमेलन आपण घेतोय या रमाई संमेलनाच्या निमित्तानं की इथे हे संमेलन होणं मला महत्वाचं वाटतं. अशी संमेलन होणं महत्वाचं आहे. आम्ही एक विद्रोहीच्या वतीनं विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलन पण या पुण्यामध्ये घेतलं होतं. अशी समतावादी संमेलनं इथे का झाली पाहिजेत? कारण इथे साहित्य संघर्षाची पण एक परंपरा आहे. याच पुण्यामध्ये जेव्हा ब्राह्मण लोक शिकायला लागले ब्रिटिशांच्या धोरणांमधून, ते लिहायला लागले, ते ग्रंथकार झाले, तेव्हा ते ग्रंथकार सभा भरवायला लागले. आणि पहिली ग्रंथकार सभा याच पुण्यामध्ये त्यांनी घेतली, सपशेल फेल गेली. परत दुसरी सभा घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि तेव्हा लोकहितवादी गोपाळहरी देशमुखांच्या सोबत न्यायमूर्ती रानडे तरुण होते तेव्हा, ते आले आणि ती ग्रंथकार सभा भरवायचं ठरलं. पहिली सपशेल फेल झाली, मग आता काय करावं? तेव्हा पुण्यामध्ये सर्वांना विचारांचं शारीरिक एक बळ देणारी सत्यशोधक चळवळ होती. दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीला कोण अडवतं म्हणून महात्मा फुलेच आणि सहकारी पुढे आलेले होते. कारण टिळकपंथी लोक तेव्हा ती मिरवणूक काढू देत नव्हते, तेव्हा कशी काढू देत नाही म्हणून सत्यशोधक त्यात बळ द्यायला पुढे होते. तीच गोष्ट आपल्याला इथे दिसते की ही जी चळवळ आहे ही जर आपल्याला पुढे न्यायची असेल साहित्याची, ग्रंथकार सभेची, तर आपण महात्मा फुल्यांना बोलवलं पाहिजे. म्हणजे डावपेच होता, पण फुले यांची तालीमच मिळाली आहे. आणि फुल्यांना ग्रंथकार सभेने पत्र लिहिलं की असं आमचं दुसरं ग्रंथकार संमेलन होत आहे, त्याला तुम्ही यावं. आणि महात्मा फुल्यांनी अर्थातच त्यांना उत्तर देणारे एक पत्र पाठवलं आहे. आम्ही असं म्हणतो की आमचा जाहीरनामा. साहित्य संस्कृतीमध्ये काय करायचं तर फुल्यांचं पत्र वाचायचं. त्या पत्रामध्ये फुल्यांनी सांगितलंय की तुमच्यात मिसळण्याने आमचं भले होणे नाही. तुम्ही घालमोडे दादा आहात, मोडता घालता, तुम्ही विषमतेचे विचार तुमच्या ग्रंथात पेरता,
तुम्ही स्त्रियांच्या विरोधातले विचार तुमच्या ग्रंथांमध्ये पेरता आणि म्हणून तुमचा आणि आमचा मेळ बसत नाही. रेखाताई याच्यासाठी धन्यवाद की त्यांच्याशी मेळ न करता आपण स्वतंत्र साहित्य संमेलन घेतलं, त्याचं महत्व आहे. आपण फुल्यांनी जो विचार केलाय तो इथे आज जागवत आहोत. फुल्यांनी स्वप्न पाहिलं, आमच्यातले लोक जेव्हा ग्रंथकार होतील तेव्हा ते स्वतःच्या ग्रंथकार सभा स्वतः भरवतील. रेखाताई आणि भारत सर, तुम्ही हे जे कार्यावर घेतलेलं आहे, शिरावर घेतलेलं आहे, महात्मा फुल्यांनी 19व्या शतकात पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं काम तुम्ही या निमित्तानं करता, याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. या संमेलनाच्या निमित्तानं मला आणखीन एक गोष्ट आवडली. यांनी सांगितलंय रमाई साहित्य संमेलन हे 10 झाली, त्याचं एक तुम्ही अध्यक्ष भाषणांचं पुस्तक केलेलं आहे. आता ते पाहिल्यानंतर मला वाटलं आता माझा नंबर केव्हा येणार आहे. म्हणजे पुस्तक अजून 10 संमेलनानंतर निघेल, पण ठीक आहे, आपण वाट पाहायला तयारच असतो. हे संमेलन, त्याची एक प्रस्तावना त्या पुस्तकाची त्यांनी लिहिली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की स्त्रियांना व्यक्त होता यावं, स्त्रियांना आपला विचार मांडता यावा आणि म्हणून या साहित्य संमेलनांचं आयोजन आम्ही करत असतो. हा शब्द, ही वाक्यरचना मला खूप भावली. याचं कारण स्त्रियांना, म्हणजे त्याचा पाठीमागची बाजू अशी आहे की असा आपला समाज अजूनही आहे. कुणी काही पर्सनली घ्यायची गरज नाही, आपण एकूण व्यवस्थेबद्दल बोलतो. आपला समाज आजही असा आहे की स्त्रियांना मुक्तपणे विचार, संचार किंवा लिखाण करता येईल असा समाज आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाही. मग तो प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न करण्याचा एक मार्ग त्यांनी रमाई चळवळीचं साहित्य हा निवडलेला आहे आणि तो मला खूप महत्वाचा वाटतो. स्त्रियांच्या चळवळीमध्ये अशी संमेलनं झाली पाहिजेत, कारण स्त्री चळवळीचा एक इतिहास इथे राहिलेला आहे, स्त्रीवादी विचारांचा एक इतिहास इथे राहिलेला आहे आणि स्त्रीवादी विचारांचा विचार किंवा ती सगळा म्हटला की त्याचा पण एक नीटनेटकी मांडणी केली पाहिजे. याचं कारण त्याची जर नीटनेटकी मांडणी झाली नाही तर एकतर वितुष्ट निर्माण होतं, काही वेळेस चांगल्या कामासाठी वितुष्ट निर्माण झाली पाहिजे. जातपात तोडक मंडळाशी बाबासाहेब आंबेडकरांचं वितुष्ट झालेलं, ते चांगल्या गोष्टींसाठी अशी वितुष्ट ही व्हावी लागतात. पण आजच्या समकालामध्ये स्त्रियांच्या समोर नेमकी कोणती परिस्थिती आहे या सगळ्याचा विचार आपल्याला गांभीर्यानं करावा लागेल, तर आपल्याला स्त्री चळवळीबद्दल एक सिद्धांत आणि एक म्हणणं हे निश्चितपणे मांडता येणार आहे. मग याच्यामध्ये स्त्रियांच्या चळवळीकडे बघताना आपण कोणत्या गोष्टी आज सांगू शकतो, या संमेलनाच्या निमित्तानं कोणता एक संदेश आपल्याला द्यायचा आहे. मला असं वाटतं की या संमेलनाच्या निमित्तानं आम्हाला हा विचार करायचा आहे की आम्ही इथे जे पुतळे लावलेत त्याचं पूजन आम्ही केलं, त्या केवळ शिल्पकृती नाही, त्या आमच्यासाठी मुक्तीचा मार्ग सांगणाऱ्या विचारधारा आणि मग त्यांनी आम्हाला आजच्या समाजाचं वाचन करायला कसं शिकवलंय, हा समाज मुळात कसा बनलाय हा जर आम्हाला समजला नाही तर त्या समाजातलं दुःख आम्हाला नष्ट करता येणार नाही. आम्हाला तृष्णेचा अंत करायचा आहे, आम्हाला इथे सम्यक समाजाची निर्मिती करायची आहे. मग आमचा समाज नेमका बनलाय कसा, कारण तो तुम्ही ज्या पद्धतीनं जर तुम्ही प्रश्न चुकीचा विचारला तर उत्तर पण चुकीचं मिळणार आहे. समाज फक्त गरीब श्रीमंतांचा आहे एवढंच जर बघितलं तर ही अपुरी गोष्ट आहे, हे आपल्याला लक्षात आहे. समाज फक्त जाती शोषणाचा आहे, मग तुम्ही पितृसत्तेच्या आणि वर्गीय शोषणाचं करणार काय. आणि म्हणून हे महामानव आपल्याला प्रेरणा देतात की समाज व्यवस्थेचं अचूक वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि मग आपला समाज बनला कसा, ज्याला आपण आधुनिक भारत असं म्हटलं जातं. म्हणजे 19व्या शतकापासून जर पाहिलं की आमच्याकडे जो इतिहास आहे, आधुनिक भारताबद्दल आपली माणसं त्याच्याबद्दल लिहायला लागली आणि या इतिहासाच्या बद्दल मांडणी जी झालेली आहे, असा एक इतिहास म्हणजे खुद्द बाबासाहेब असतील, त्याच्या आधी महात्मा फुले असतील आणि नंतर काही माणसं आहेत,
यांनी इतिहासाकडे कसं बघितलं, यांनी समाज व्यवस्थेकडे कसं बघितलं, ती फार महत्वाची गोष्ट आहे. महात्मा फुले असं म्हणत होते की इथे आर्य अनार्य असा संघर्ष आहे आणि आम्ही सर्व अनार्य लोक आहोत आणि अनार्य लोकांची संस्कृती साहित्य हे आर्यांनी आक्रमण करून उद्ध्वस्त केलं. ही इतिहासाची मांडणी महात्मा फुलेंच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर केली गेलेली दिसते. बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेर द शूद्रा, शूद्र पूर्वी कोण होते हा प्रश्न उपस्थित केला आणि आमच्याकडे मातृसत्तेपासून संपूर्ण इतिहास कसा चालत आलाय याची एक सखोल मांडणी महात्मा फुलेंच्या नंतरच्या काळात अधिक अभ्यास करत विकसित आपल्याला केलेली दिसते. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची इतिहासाची मांडणी प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील आपल्याला करताना दिसतात. या तिघांच्या मांडणीमध्ये एक सूत्र आहे, ती वेगवेगळी मांडणी असं दिसत नाही, म्हणजे एकमेकांचे गुरु शिष्य असल्यासारखी ही मांडणी आपल्याला पुढे विकसित होत जाताना दिसते. ही आपल्याला एक दर्शन देते, एक तत्वज्ञान देते. त्या तत्वज्ञानातून या समाजाकडे आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी लिखाणात हा प्रश्न उपस्थित केला होता की आम्ही सदा सर्व काळ दुःखीच होतो का, गुलामच होतो का, कायम आम्ही दास्यातच होतो का. आणि बाबासाहेब त्याच्यासाठी शूद्रपूर्वी कोण होते हा प्रश्न विचारतात. मग आम्ही नागवंशाचे लोक इथपर्यंत बाबासाहेब संशोधन करून मांडणी करतायत. म्हणजे ज्यांना नवा समाज घडवायचा असतो त्यांना जुना समाज कसा होता, त्या समाजात काही आदर्श होते की नाही आणि ते आदर्श आज आम्हाला नव्या पद्धतीनं प्रस्थापित करावे लागतील. एक ऊर्जा, एक आत्मभान आणि नवा समाज निर्माण करण्याची उर्मी समाजामध्ये निर्माण करायची असेल तर प्राचीन काय होतं आणि आता आम्हाला काय आणायचंय याचं एक प्रारूप आपल्या महामानवांनी दिलं. आणि त्याचं एक सूत्र आपल्याला असं दिसतं की भारतीय समाजामध्ये सुरुवातीचा इतिहासाचा तुम्ही काळ पाहिला तर तेव्हा स्त्री सत्ता नावाचा एक गणसमाज व्यवस्था अस्तित्वात होती. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याच्याकडे अंगुली निर्देश केलेला आहे. आपण बरेचदा भावनेपोटी आपला इतिहास गौतम बुद्धांपासून सुरू होतो असं सांगतो, तो अभिमानाचा भाग म्हणून सांगत असतो. पण आपल्याला पॉलिटिकली करेक्ट व्हायचं असेल याचा अर्थ आम्हाला गौतम बुद्धांच्या आधी इतिहास नव्हता का, असं नाही आहे गोष्ट. आम्हाला होता इतिहास. बाबासाहेब आपल्याला तिकडे पण दाखवतात प्रकाश. हा इतिहास होता स्त्री सत्तेचा. स्त्रिया राज्यकर्त्या आहेत, स्त्रियांनी शेतीचा शोध लावलाय आणि त्या शेतीच्या लावला याचा अर्थ हुकुमी अन्न मिळाला. आता भटकत राहायची आवश्यकता नाही. आता भटकंती संपते जेव्हा शेती सुरुवात होते. स्त्रिया गरोदर होत्या, एका ठिकाणी त्या राहिल्या बाळंतपणासाठी. त्यांना लक्षात आलं एखादं फळ खाल्लं त्याचं बी टाकलं तर त्याचं झाड उगवतं आणि याच्यातून त्या स्वतः काठीनी जमीन पेरायला लागल्या, खड्डा करायला लागल्या, बी त्याच्यात पेरायला लागल्या. ही शेतीची सुरुवात होती. सृजनशक्ती स्त्रियांकडे आहे आणि म्हणून स्त्री शक्तीचा गौरव ही आधीच्या काळात आदिशक्ती तिला म्हटलं गेलं. आणि नंतरच्या काळात पितृसत्ता अस्तित्वात येते, मातृवंशकता अस्तित्वात येते. मग दास प्रथेचा, अराजक संघगणाचा, गौतम बुद्धांचा संपूर्ण कालखंड येतो. नंतर आपल्या देशातली एकमेव सामाजिक क्रांती ही सगळ्या इतिहासात झाली ती गौतम बुद्ध यांच्या वैचारिक नेतृत्वाखाली झालेली आहे. ही गोष्ट आपल्याला इतिहासात प्रेरणा देते. दास प्रथेचा अंत होऊन जाती समाज अस्तित्वात येतो. ब्रिटिश भारतात येतात, भांडवलशाही येते. जात आणि पितृसत्तेच्या पोटामध्ये आता ही वर्गीय व्यवस्था म्हणजे गुंतागुंतीची व्यवस्था निर्माण होते आणि आजचं शोषण जात, वर्ग, लिंगभाव या तिन्हींचं एकत्रित शोषण आजच्या समाजाचं होत आहे. हे आपल्याला या महामानवांनी समजावून सांगितलं. मग या दर्शन दृष्टीतून आपण पाहिलं आज स्त्रियांचे प्रश्न काय आहेत. स्त्री मुक्ती आंदोलनाला 75 सालापासून जे मोजलं जातं त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या आनंदाचा हा भाग आहे. म्हणजे त्या स्त्री मुक्ती विचार व्यवहाराशी आपले कितीही सैद्धांतिक मतभेद असले तरी ते आपल्याला शत्रूच्या स्थानी नाही. आपल्याकडे त्यांच्याबद्दल भगिनीभाव असलाच पाहिजे. त्या सर्व आंदोलनांमध्ये आपण सहभागी होत आलेले लोक आहोत.
परंतु इथे स्त्री मुक्ती चळवळ जी आली 75 मध्ये, ज्या पद्धतीचं त्यांनी संपूर्ण विचार आणि त्याबरोबर काही आंदोलनं केली, ती काय प्रकारची होती? मला असं स्वतःला वाटतं की त्याच्या अगोदर आपल्याकडे जणू काही स्त्री प्रश्नांना किंवा स्त्रियांच्या मुक्तीचे स्वरच नव्हते, कुठल्या प्रकारची आंदोलनच झाली नाही. म्हणजे आपल्या आधीच्या सघन वारशाकडे स्त्रीमुक्ती चळवळीनं सपशेल पाठ फिरवली आणि मला वाटतं त्यांची फसगत तिथेच झाली. म्हणजे जरी स्त्रियांचे प्रश्न आहे, हुंड्याच्या प्रश्नावर त्या संघर्ष केलाय, महिलांना बाळपणाच्या रजा असल्या पाहिजे हे त्या बोलल्यात, पाळणाघराची व्यवस्था आली पाहिजे ह्याच्यासाठी बोलल्यात, स्त्रियांच्या मातृत्वाच्या प्रश्नावरच्या काही भूमिका स्त्री संघटनांनी घेतल्यात. पण हे घेत असताना मागे आधी काय झालंय त्याचा कुठलाच मागमूस घेतलेला नाही. जणू काही हिंदू कोड बिलाबद्दल संघर्ष इथे झालाच नाही. आताच डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल आपण बोलतो. या पद्धतीनं स्त्रीमुक्ती चळवळीनं संपूर्ण मांडणी केली आणि तिथे मला वाटतं वैचारिक फसगत झाली. ज्यांचा विचार अपुरा राहतो त्यांचा व्यवहार काळाने संपणार असतो. का फुले अजूनही 200 वर्ष पुरतात याचं कारण सिद्धांत हे ॲक्युरेट आहे. इथली पितृसत्ता, इथली जाती व्यवस्था याच्या विरोधात ज्या भूमिका त्यांनी घेतल्या, आपल्याला मुक्तीसाठी त्या हजारो वर्ष पुरणाऱ्या आहेत. त्या पद्धतीनं स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार आणि व्यवहार झाला. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं. युनोचं त्याच्यामध्ये जे संपूर्ण राजकारण होतं, आपल्या देशातल्या राजसत्तेचं जे राजकारण होतं, त्या सगळ्या चक्रामध्ये आपली स्त्रीमुक्ती चळवळ अडकली. तिनं त्याच्या आधी झालेल्या बाबासाहेब आंबेडकर वगैरे राहू द्या, त्याच्याही खूप अलीकडे म्हणजे शेतकरी संघटना टप्पे कसे होते. महात्मा फुल्यांची चळवळ झालेली होती, ज्यांनी कुळंबी नागपिंडातून सांगितलं ना, भटीन स्त्री फुल्यांचा शब्द आहे, आणि कुणबा करणाऱ्या म्हणजे कुणबी स्त्रिया यांची दुःख वेगळी आहे. म्हणजे या देशामध्ये स्त्रियांची दुःख एकसारखी नाहीत हे महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं. हे ताराबाई शिंदेंनी सांगितलेलं होतं. हे मुक्ताबाई मानच्या निबंधात आलंय. आमच्या स्त्रिया उघड्यावर बाळंत होतात, त्यांना बाळंत रोग होतो, पण कुठलाही वैद्य त्यांना तपासत नाही, कारण आम्ही अस्पृश्य आहोत. हे मुक्ताबाई सांगते. आरोग्याच्या प्रश्नामध्ये जात काय आहे, आम्ही असे लोक मान महार अस्पृश्य की आम्हाला गाव गडी बांधताना आमचा निर्वंश केला जातो. हे सांगितलंय. जात व्यवहार आमचा निर्वंश करण्यापर्यंत कार्यरत आहे. हे 19व्या शतकात 11 वर्षाची मुक्ताबाई सांगतीये. पण हा वारसा यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी, फक्त हिंदू कोड बिल नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीमुक्तीचा विचार खूप व्यापक आहे. अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनुच्या वेडेपणाच्या विरोधात बाबासाहेब उभे. हा मॅडनेस काय आहे मनुचा? मॅडनेस ऑफ मनु हे बाबासाहेबांनी शब्द वापरलेले आहे. बाबासाहेबांच्या 14 तळ्याचा सत्याग्रह, त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला 2 वेळा मोठी आंदोलनं झाली. 20 मार्चला, नंतर 25 डिसेंबरला. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला काय कृती केली आहे? आज प्रेरणा स्त्री मुक्ती चळवळ देशात चालवायची असेल तर जशी महात्मा फुल्यांची सत्यशोधक स्त्रीवादी दृष्टी आपल्याला आत्मसात करावी लागेल, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या ठिकाणी स्त्रियांची राजकीय परिषद घेतलेली. मला शब्द फार महत्वाचे वाटतात. हे नुसते शब्द नाही, ही राजकीय परिषद. याचा अर्थ काय? तुम्ही एक संदेश देणार आहात, राजकीय भाष्य करणार आहात. गरीब बिचाऱ्या स्त्रिया, हा दृष्टिकोन अजिबात नाही. स्त्रियांनी पॉलिटिकली उभं राहिल्या पाहिजेत. राजकीय दृष्ट्या स्त्रिया उभं राहिल्या पाहिजेत. राजकीय परिषदेमध्ये तुम्ही आपली दुःख तर मांडताच, पण त्या दुःखमुक्तीचे मार्ग सुद्धा सांगता. आम्हाला हे नकोय, आम्हाला हे हवंय, आम्हाला कुठली संस्कृती हवी आहे, आम्हाला कुठला पर्याय हवाय, हे तुम्ही राजकीय परिषदांमध्ये बोलत असता. आणि बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला स्त्रियांची राजकीय परिषद ही महाडमध्ये घेतली. शताब्दी करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय, त्या परिषदेचं अध्यक्षस्थान बाबासाहेबांनी घेतलेलं नाही. सर्व व्यवहार स्त्रियांनी करायचा. कल्पना करा,
स्त्रिया कोणत्या जमल्यात मोठ्या संख्येनं. बाबासाहेबांच्या नंतर भाषणात उरले की कायस्थ आणि अस्पृश्य स्त्रिया, एक जातीच्या स्त्रिया नव्हत्या, वेगवेगळ्या जातीतल्या स्त्रिया, संख्येने कमी जास्ती असतील. या स्त्रियांची परिषद, ज्यांना समाजामध्ये मानहानीचं जीवन जगावं लागत होतं, घरामध्ये पण सन्मान होता तोही नव्हता. म्हणजे स्त्रियांना डबल दुहेरी अपमानाची व्यवस्था या जाती व्यवस्थेनं पितृसत्तेने तयार केली. घरातही त्यांना मोलकरणीपेक्षा वेगळं स्थान नाही, दासीपेक्षा वेगळं स्थान नाही. हे मनूचे संस्कार आजही कमी जास्ती प्रमाणात कार्यरत आहेत. घरात सन्मान नाही, बाहेर तर आम्ही अस्पृश्यच, आमच्याकडे बघायचं नाही, आमची सावली ही गैर मानली गेली. अशा स्त्रिया स्वतः उभ्या राहतात, त्या भाषणं करतात, त्या आंदोलनाची भाषा करतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी विनंती केल्यानंतर भाषण केलंय ते भाषण आत्मसात करतात रात्रीच, आणि दुसऱ्या दिवशी दृश्य परिणाम त्याच्यामध्ये दिसतो. बाबासाहेबांचं ते भाषण आमच्या स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा आहे. काय म्हटले बाबासाहेब? प्रश्न विचारलाय, इथे जमलेल्या सर्व ज्या स्त्रिया आहेत, स्त्रियांना अपत्य निर्मिती स्त्रिया करतात. ब्राह्मण स्त्री सुद्धा मुलाला जन्म घालते, तशाच कळ्यात, तशाच सगळ्या प्रक्रिया आहेत. तुम्ही सुद्धा अस्पृश्य आणि कनिष्ठ जातीतल्या बायका मुलाला जन्म घालता. काय वेगळी प्रक्रिया काय? पण असं समाजात का घडतं? महामानव तो असतो जो स्त्रियांना सर्वप्रथम गुलामीची जाणीव करून देतोय. तू हे कर, तू ते कर नाही, जाणीव. तुम्ही विचार करा, बाबासाहेबांनी विचारलंय की तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा की ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्माला आलेलं बाळ, त्याला जन्मताच स्वाभिमानानं जगायला मिळतं. त्याचं नाव सुद्धा मनुस्मृतीत तेही सांगितलंय की ब्राह्मण मूल जन्माला आलं, विद्येशी संबंधित नाव ठेवायचं. म्हणजे सगळा सन्मान, प्रिव्हिलेज हे त्याला जन्मताच मिळणार आहे. आणि तुमच्या पोटी जन्माला आलेले आम्हाला साध्या शिपुर्ड्याची सुद्धा नोकरी का मिळत नाही? हा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला. काय सांगताय? काय मार्गदर्शन आहे? तुम्ही नुसतं बाळ जन्माला घालत नाही, तुम्ही एका जातीचं मूल जन्माला घालता आणि त्या जातीच्या मुलाला अपमान सहन करावा लागतो. याला जबाबदार इथली जाती व्यवस्था आहे. रमाताई जे म्हटल्या, मूल्यमापन करणारे चळवळ कोणती यशस्वी होईल? बाबासाहेब सांगतायत की असं ज्यांना बंधनात टाकलंय ना, त्या स्त्रिया ज्या चळवळीत पुढाकारावर असतील, ती चळवळ यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणजे स्त्रियांना तुमच्यावर जी गुलामी लादली जाते, लैंगिक अत्याचार, ही स्त्रीवादानं संकल्पना वापरली ना. बाबासाहेब काय सांगत होते? लिंगाच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन, भेदभाव, तो जातीमुळे तुमच्याकडे कसा होतो आणि याच्या विरोधात तुम्ही बंड केलं पाहिजे, हे मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलं. तुम्ही अस्पृश्य आहात हे काय तुमच्या कपाळावर लिहिलंय का? प्रश्न विचारला. इथे नाही लिहिलेलं ना. मग तुम्ही अस्पृश्य बाई आहात, तुम्ही माळी आहात, तुम्ही धनगर आहात, तुम्ही ब्राह्मण आहात, कुठल्या जातीतली स्त्री हे कळतं कसं? तुमचा पेहराव, तुमचे दागिने, मनुस्मृती सांगते. सगळ्या श्रुती स्मृती जाती व्यवस्थेमध्ये सांगितलं गेलं, तुम्ही खालच्या जाती वर्णातल्या बायका असाल तर सोन्याचा दागिना घालायचा नाही, कथलाचे, लोखंडाचे दागिने घालायचे. म्हणजे ओळखलं पाहिजे लोखंडाचे दागिने घातलेत म्हणजे बाई अस्पृश्य आहे. आडवं कुंकू लावलेलं दिसलं की कळलं पाहिजे माळी जातीतली बाई आहे. त्यातही अर्ध कुंकू, फुल माळी, जिरे माळी, सगळं तुमच्या जाती, उपजाती, स्त्रियांना अशी सांस्कृतिक प्रतीक दिली गेली ज्याच्यातून त्यांची कास्ट आयडेंटिटी, त्या कुठल्या जातीच्या ते ओळखता आलं पाहिजे. अस्मितेच्या लढाया आपण करतो. सिम्बॉलिझम हा स्त्रीमुक्ती चळवळीत खूप मोठ्या प्रमाणावर केला गेला. पण बाबासाहेबांच्या या विधानाकडे पाठ फिरवली गेली. यातनं मार्गदर्शन घेतलं असतं तर चळवळ व्यापक झाली असती. ते झालं नाही. ही प्रतीक आपल्या गुलामीची प्रतीक आहे. मग बाबासाहेब सांगतात,
गुलामी असेल तर ती संपवली पाहिजे. मग तुम्ही काय करा, घालायचाच असेल दागिना, म्हणजे एक तर ते म्हणतात घालूच नका, उत्तम, सगळ्यांना जमेल असं नाही. आमच्यासारख्या आहे बाबासाहेबांच्या अन्वये नाहीच, चला म्हटलंय ना आपले साहेब तर नाही, हे आपण करतो, करायला पाहिजे. पण बाबासाहेब पुढे म्हटले, समजा घालायचाच असेल एखादा दागिना तर सोन्याचा घाला, कतलाचे दागिने घालायचे नाही. गुडघ्यावर पातळ, गुडघ्यापर्यंतच पातळ लुगडं नेसायचं का, तर तुम्ही अस्पृश्य कळलं पाहिजे. बाबासाहेब म्हणजे बंधकर आहे, आपण ज्याच्या ज्याच्यातून अस्पृश्य आहे हे कळतं अशी गुलामीची प्रतीकं तुम्ही टाकून दिली पाहिजे. सभा संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी 3 दिवसाचा कार्यक्रम होता, 25, 26, 27. प्रबुद्ध भारतच्या त्या अंकांमध्ये छापलाय पूर्ण कार्यक्रम पत्रिका. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाबासाहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी आले, सर्वात आनंदाचा दिवस बाबासाहेबांच्या आयुष्यातला. कारण ज्या स्त्रियांनी त्यांचं भाषण काय कानात सगळं हृदय साठवून ऐकलं, त्या सगळ्या स्त्रियांनी कतलाचे दागिने काढून टाकले होते, पायघोळ साड्या नेसल्या होत्या. हा असतो आत्मसन्मान. आम्हाला आत्मसन्मानानं जगण्याचा हा स्त्रीमुक्तीचा विचार आहे. हा बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी दिला. आणि म्हणून मग 95-96 सालापासून मी असतील, आशालताताई असेल, रेखाताई, महाराष्ट्रातल्या अनेक जणी, खुद्द तेव्हाचा भारी बहुजन महासंघ, आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या एक भूमिका घेतली की ज्या दिवशी त्या चौदार तळ्यावर मनुस्मृती झाली ना जाहीर, 25 डिसेंबर 1927, 100 वर्ष होतात, जिथे आमच्या स्त्रियांनी कतलाचे दागिने काढून फेकले, जिथे आत्मसन्मानानं लुगडं पायभर गोळभर नेसलं, आम्ही असं म्हटलं, ज्या दिवशी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृतीचं जाहीर दहन करण्यात आलं, तमाम भारतातल्या स्त्रियांचा मुक्ती दिवस हा 25 डिसेंबर असला पाहिजे. 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हाच खरा भारतीय स्त्री मुक्ती दिन. याच्याकडेही आमच्या काही मैत्रिणींनी पाठ फिरवलेली आहे. आम्हाला जातीयवादी ठरवतात, पण मी अभिमानानं सांगते की असा जातीयवाद मला आवडतो. जर ही भूमिका घेऊन मी जातीयवादी असेल तर हो मी आहे. ही भूमिका घेऊन जर मी ब्राह्मण द्वेष्टी असेल तर हो मी आहे. मला ती मेडल वाटतात. मी ब्राह्मण द्वेष्टी आहे, मेडल. कारण समजून न घेता या पद्धतीची विधानं करणं. 50 वर्ष स्त्रीमुक्ती चळवळीला होत आहेत, खूप कार्यक्रम घेत आहेत, आम्हाला वगळून घेत आहेत. मी त्याचा अर्थ घेते भीतात. हे मी बोलेल ना 25 डिसेंबरचं काय करता भारतीय स्त्री मुक्ती दिनाचं. आम्ही मागणी घेतली, त्या मागणीच्या विरोधातला अपप्रचार आमच्या अनुपस्थित चालू आहे. ही इतिहासाची प्रतारणा आहे. आज इतका व्यक्तिवाद बोकाळलेला आहे, तो स्त्री चळवळीत पण आलाय, तो काही एके ठिकाणी असं नाही. ही गंभीर गोष्ट आहे. इतिहास माफ करणार नाही या कृतींना. इथे कुठल्याही श्रेयाची लढाई नाहीये. इथे कुठलाही मुद्दा महत्वाचा आहे, कुणी पण घ्या, पण हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा शताब्दी करणार, तुम्ही मनुस्मृती दहन दिन, भारतीय स्त्री मुक्ती दिन या मागणीचा पण गौरव आपल्याला करायचा आहे. तो करत असताना इतिहासाची प्रतारणा करून आपल्याला चालणार नाही. समाजात त्या गोष्टी घडतायत ही एक गोष्ट. स्त्रियांचं शोषण, त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत या सगळ्या व्यवस्थेनं. त्या 3 बेड्या आहेत, त्याच्यावर घाव घालायचा आहे. पहिली बेडी आहे पुरुष सत्तेची, दुसरी जाती व्यवस्थेची, तिसरी वर्ग व्यवस्थेची. गुंता एकत्रित आहे, त्या वेगवेगळ्या नाही. वेगवेगळ्या असत्या तर घाव घालणं सोपं होतं. जाती आणि पितृसत्ता एकात एक घुसलेल्या आहेत आणि पितृसत्ता आणि जाती व्यवस्थेच्या पोटात नंतर वर्ग शिरलेला आहे. त्यामुळे आपल्याला ही लढाई कठीण आहे. महामानवांनी ती आपल्याला कशी लढायची याची प्रेरणा दिलेली आहे. आपल्याला आजच्या काळामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहिलं तर हे दिसतंय की समाज व्यवस्थेमध्ये
म्हणजे स्त्रियांना ज्या पद्धतीचं स्थान त्यांचं आहे ते काय आहे. एकतर गृहश्रम, ज्याला इकॉनॉमिक्सच्या टर्म मध्ये म्हणतात, घरातले सर्व प्रकारचे श्रम, त्याचा बोजा 100% स्त्रियांवर टाकलेला आहे. कितीही मिक्सर आणि यंत्र आली तरी मिक्सरचं बटन शेवटी बाईंनी दाबायचंय. कुठली भाजी करायची, किती मसाला करायचा, आणायचा, सगळं बाईंनी करायचं. म्हणजे जे गृहश्रम नावाची गोष्ट आहे ते स्त्रियांवर लादलेले आहे, हे एकीकडे आहे. आणि असे आपण जाती वर्गातून लोक येतो की फक्त गृहश्रम करून स्त्रियांना भागत नाही, त्यांना कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी, विकास करण्यासाठी, उन्नत अवस्थेत आपलं कुटुंब देण्यासाठी, आपल्या लेकरा बाळांना चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी त्या घरातल्या स्त्रिया घराबाहेरचे श्रम सुद्धा करायला बाहेर पडतात. म्हणजे घरात शोषण आहे या कामात, आणि जेव्हा घरकाम सोडून इतर कामांना आपण जातो तिथे सुद्धा मालकशाही आपल्या उरावर बसलेली आहे. म्हणजे त्या दुहेरी शोषणाला बळी पडतात श्रमाच्या संदर्भात. तिसरीकडे आपण जेव्हा बाहेर श्रम करायला जातो तेव्हा आपल्याला काही लगेच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये या वेलकम, नवबौद्ध आहेत का, पहिला क्रमांक, मातंग आहे का, दुसरा क्रमांक, असं नाहीये. असं स्वागत नाहीये. ते वर्गीकरणाची वेगळी चर्चा चाललेली आहे, त्याच्याबद्दल केव्हा तरी बोलू आपण. मुद्दा काय आहे, आम्ही जेव्हा कामासाठी बाहेर पडतो तेव्हा बहुसंख्य बहुजन जातीतल्या स्त्रिया या असंघटित क्षेत्रामध्ये त्यांना काम करावं लागतंय. म्हणजे तिथे सुद्धा पुन्हा आम्ही निम्न स्तरावर आहोत. एनजीओ चालवतात लोक, त्याचं एक प्रारूप तुम्ही पहा. एनजीओचे चालक मालक सगळे वरचे आहेत आणि त्यांच्याकडे काम करणारे सगळे आपले. संविधान प्रचारक ते पार्टी वगैरे नेमतं, बघा कोण जातीची लोक आहेत, पुन्हा तेच. म्हणजे तर 10 ते 15,000 किंवा 10 ते 20,000 अशा पगाराच्या नोकऱ्या या स्त्रियांना, आपल्याकडच्या तरुणांना. म्हणजे बहुजन जातींचं आर्थिक शोषण होतं. म्हणजे नेमकं काय होतं, मनुस्मृतीनं सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा नाकारली, पण ती त्याचं नूतनीकरण आजच्या काळात आहेच. आजही जे प्रतिष्ठित व्यवसाय आहेत, इथलं जे भांडवल आहे भारतातलं, ते पुन्हा बनिया व्यापाऱ्यांच्या ताब्यातच आपल्याला राहिलेलं दिसतं. अदानी अंबानी उगेच येत नाही, म्हणजे इथे भांडवलाला सुद्धा जात आहे. हे आपल्याकडे लक्षात घ्यावं लागेल जेव्हा तुम्हाला या लढाया करायच्या आहेत. आजही जेव्हा सर्वात माजी अस्पृश्य जातीतल्या, पूर्वाश्रमीचे अस्पृश्य जातीतले ज्या स्त्रिया आहेत त्यांना बहुसंख्य शहरांमध्ये कचरा वेचक म्हणून काम करावं लागत आहे. म्हणजे जाती व्यवस्थेचं नूतनीकरण, तिचं शोषण नव्या पद्धतीनं. न्हाव्यांची दुकानं वस्तारा गेला, त्याच्याकडे नवीन साधन आलं भांडवली याच्यात, पण हात कापणारे न्हाव्या जातीचेच आहेत हे आपल्याला दिसतंय. मोठी पार्लर्स वगैरे असतील कोणाच्या मालकीची, म्हणजे जात नव्या पद्धतीनं ही आपल्याला आज कार्यरत राहिलेली दिसते. नव्या पद्धतीनं आपलं शोषण होतंय. आणि म्हणून एक आत्मसन्मानाची लढाई लढत असताना आपल्याला अर्थकारणाबद्दल भूमिका घेणं, या अर्थकारणामधला ब्राह्मणवाद हा आपल्याला बोलावा लागेल. आपल्याला इथल्या फॅसिस्ट व्यवस्थेबद्दल बोलावं लागेल, कारण अलीकडे फॅसिझम हा ब्राह्मणवादाचं रूप घेऊन उभा आहे. फॅसिझमच्या ज्या पद्धतीनं आपण काही झालं की जा पाकिस्तान, अरे देश काय तुमच्या फक्त बापाचा आहे का, आईचा आहे काय, तुमच्या मालकीचा आहे. काहीही झालं, कोणी त्यांच्या विरोधात काही बोललं, याचं कारण ज्या प्रकारची केंद्रामध्ये सत्ता आहे ते सर्वात फॅसिस्ट विचारांचं सरकार कधी नव्हतं आपल्या देशात मनूच्या काळासारखं. ते आत्ता परत एकदा फॅसिझमचं अक्राळ विक्राळ रूप घेऊन, त्याच्यात ब्राह्मणी चेहरा घेऊन, त्यातला पितृसत्तेचा चेहरा घेऊन ही संपूर्ण दिल्लीचं राजकारण हातामध्ये असणारं सरकार आहे. आणि तेव्हा प्रश्न अधिक अधिक गंभीर आपल्याला बनत जाताना दिसत आहे. हा फॅसिझम हा अत्यंत धोकादायक आहे. याचं कारण एकदा फॅसिस्ट विचार हे समाजामध्ये रुळायला लागले तर ते झुंडबळीचं रूप घेतात. आधी जातीयवादी अत्याचार केले जात होते, पाणी वरनं वाढणं खालनं वाढणं हे जुनं झालं, पण आता जातीवादानं झुंडबळीचं रूप हे घेतलंय. आणि हे झुंडबळी भटके विमुक्त, अस्पृश्य जाती, माजी दलित जाती यांच्याच लोकांना हे झुंडबळीला बळी पडावं लागताना आपल्याला दिसतंय. जाती व्यवस्थेने काट टाकलेली आहे, ती नव्या पद्धतीनं आपलं शोषण करतीये.
हे तुम्ही शिक्षणात पाहू शकता. शिक्षण एकेकाळी मनुस्मृतीत जसं म्हटलं होतं, न स्त्री शूद्राय मतिम दद्यात, आजच्या काळामध्ये नवीन स्वरूपात हीच गोष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नावानं आता आलेली आहे. 2020 हे असं धोरण जे आलं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुसरं तिसरं काही नाही, आपल्याला पुन्हा गुलाम बनवणं, आपल्याला असंघटित क्षेत्रातले मजूर बनवणं, याच्यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं गेलेलं आहे. हे तुम्ही खुणगाट मनाशी बाळगा. त्यांचं असं आहे, विषमतेचा विचार, ते असं चॉकलेटचं एक आवरण त्याला देतात जे इंटरनॅशनल वाटेल इतकं चकचकीत कागदामध्ये वेष्टनामध्ये गुंडाळून देतात की आपल्याला वाटतं अरे कागद चांगला आहे, आपल्याला वाटतं अरे ते चॉकलेट चांगलं आहे, पण चॉकलेट फोडून आत बघायला पाहिजे त्याच्या मुळाशी काय आहे. अख्खं हे संपूर्ण शैक्षणिक धोरण आलंय, हे कोर्स करा, इतके क्रेडिटचं करा, तितकं क्रेडिटचं करा. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं, पॉलिटिकल सायन्स शिकायचं असेल तर फक्त एक पेपर असतो, बाकी काही नाही. आधी आम्ही 8 पेपर शिकायचो, तुम्हाला राज्यशास्त्रातलं अबकडं समजायचं. आता तुम्हाला झेड पण कळणार नाही, या पद्धतीचा अभ्यासक्रम आता आलेला आहे. आणि या अभ्यासक्रमातून काय निर्माण होऊ शकतं, तर नरेंद्र मोदी निर्माण होऊ शकतो. म्हणजे जो असं सांगू शकतो की ते शौचकूपाच्या इथनं गॅस निघतो आणि त्याच्यातनं तुम्ही भजी तळा आणि रोजगार द्या, असा समाज निर्माण करणारी शिक्षण पद्धती म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, NAP आहे. आणि हे आपल्याला हाणून पाडावं लागेल. हे हाणून पाडणं हे मनुस्मृतीचं नूतनीकरण शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे. स्त्रियांना गृहकौशल्याची कामं द्यायची. अरे आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही तेच करत आलो, परत काय आम्हाला शिकवताय? पोळी कशी करायची, भाकरी कशी करायची, शिवणकाम कसं त्या पुरुषांच्या बटणं टाकण्यात आमचं आयुष्य गेलं, तुम्ही आम्हाला पुन्हा तेच शिकवणार? तर ही पितृसत्ता नव्या पद्धतीनं तुमच्या समोर आणणं, तुम्हाला त्याच्यात बंधनात अडकून ठेवणं, ही सगळ्या गोष्टी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेल्या आहेत. म्हणून आपल्याला जागं राहावं लागणार आहे. याच्यामध्ये फक्त स्त्रियांना हानी होते असं नसतं. आपण ज्या जाती वर्गातले लोक आहोत त्या सर्वांना याचा तोटा सहन करावा लागणार आहे. या शोषणाला आपल्याला बळी पडावं लागणार आहे. आणि म्हणून एकजूट करून आपल्याला राहावं लागेल. आव्हानं खूप मोठी आहेत. राजकारणामध्ये काय चाललंय मी तुम्हाला सांगायची गरज आहे. तुम्ही एक विशेष ठेवलाय, नारी वंदन. बापरे, तुलाच वंदन, तुला असं कसा काय शब्द सुचले असं वाटावं. हे काय आहे नारी वंदन? नको करू वंदन, सन्मानानं वाग. ते दिलं सोडून, घरचं नाही नीट राखता आलं, आपल्याला सांगतोय नारी वंदन. काय चाललंय काय? गंभीर गोष्ट आहे. म्हणजे महिला आरक्षण असं जेव्हा म्हणतो, आम्हाला हक्क अधिकार कळतात, आम्हाला इतक्या जागा राखीव असणार हे कळतं, नारी वंदन याच्यात काय पॉलिटिकल मेसेज आहे? त्यातला पॉलिटिकल मेसेज वजा केला गेलेला आहे. आणि गंभीर गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला अनभिज्ञ ठेवणं, आपल्या जाणीवा विकसित होणार नाही या गोष्टी आजचं हे RSS रिमोट कंट्रोलचं मोदी शहाचं सरकार आपल्याला करताना दिसतंय. या सगळ्याच्यामध्ये नारी वंदन म्हणायचं, मनात काही नाहीये द्यायचं, दिल्यासारखं तर दाखवायचंय. कारण कळलंय या देशात सगळ्यात जास्ती भावनिक आणि ज्यांना पटकन फसवता येऊ शकतं, भाऊक करता येतं, त्या स्त्रिया आहेत. त्यांना आपण तसं घडवलंय. मग लाडकी बहीण म्हटलं की 1500 होतं का? पण ही वेळ येणार आहे, लाडक्या बहिणी हा विचार करतील की 1500 घ्यायचे का कांद्याला रास्त भाव घ्यायचा, 1500 घ्यायचे का मुलाच्या स्कॉलरशिपसाठी संघर्ष करायचा. कारण हे पैसे कुठून दिले जात आहेत त्याचा प्रचारच जास्ती होत नाही. SC मागास प्रवर्गासाठी आरक्षित असणारे पैसे, आदिवासींसाठी राखीव असणारे पैसे, त्या पैशावर डल्ला मारून आज तुम्ही लाडली दीदी तिकडं, लखपती दीदी तिकडं, इकडे महाराष्ट्राची लाडकी बहीण काय मुख्यमंत्री लाडकी, या सगळ्या योजना चालवल्यात. स्त्रियांना फसवण्याचं, भुलवण्याचं कारस्थान आज सरकार करतंय. आपल्याला बाबासाहेब जे म्हटले होते, गुलामाला गुलामीची जाणीव. टिंगल उडवू नका, काय 1500 घेतात तुम्ही, हे आहेत का ते आहेत का,
हे चूक आहे असं म्हटलं तर माणसं कन्व्हिन्स होत नाही. महामानवांनी सांगितलं तो शब्द पाळला पाहिजे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यायची, त्या बंड करून उठतील. आणि या देशात ती वेळ दूर नाही जेव्हा स्त्रियाच हा प्रश्न विचारतील, त्याच ही मंगल कामना करतील, इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. त्या यांना वामनासारख्या पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आपल्याला त्यांना गुलामीची जाणीव करून द्यावी लागणार आहे. राजकारणामध्ये तुमचा वापर फक्त मतांसाठी केला जातोय. तुम्हाला मूलभूत, तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही. गुजरात मधला व्हिडिओ खूप फिरला मागच्या आठवड्यात. विहिरीमध्ये खोल उतरून त्या मुली म्हणजे प्यायचा हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावावं लागते स्त्रियांना, आणि हे इलेक्शनच्या तोंडावर 1500 रुपये देतात. हे चित्र आपल्याला समोर म्हणजे तुमचा पाण्याचा हक्क, तुम्हाला गॅस स्वस्त आणि वेळेवर मिळणं हे मिळालं पाहिजे, तुम्हाला रेशनवर चांगलं धान्य मिळालं पाहिजे, अन्न सुरक्षा आपला अधिकार आहे. या जाणीवा विकसित करत आपल्याला यांची फसवेगिरी ही उघड करावी लागेल. पण हे करत असताना हे एकट्या दुकट्याचं काम नाही. असा संघटित प्रयत्न होत राहिले पाहिजे. अशी संमेलनं ही प्रबोधनासाठी आवश्यक असतात. पण इथेच थांबून चालत नाही. आपल्यातही काही दुर्गुण आले त्याच्याबद्दलही बोललं पाहिजे. व्यक्तिवाद हा आपल्या समाजात प्रचंड वाढलेला आहे. व्यक्तिवादाचा सर्वात एक घणेरडा शत्रू बरोबर येतो तो म्हणजे श्रेयवाद. हे पहिलं कुणी केलं, तो मोर्चा कुणी काढला, हे कुणी केलं, या सापळ्यात जर आपण अडकलो. आज अशी म्हणायची पद्धत आहे, ते वैशालीताई बसली आहे, ती अधिक स्पष्टपणे म्हणते आमच्या रक्तात, म्हणजे आम्ही चुकतच नाही. तर ही जी भाषा आहे की सगळं आमच्याकडे आहे, जय भीम म्हटलं की सर्व प्रश्न आपोआप नाही सुटणार. खुद्द त्यांनी सांगितलंय लढावं लागेल, शिकावं लागेल, संघर्ष करावा लागेल, संघटित व्हावं लागेल. आपण आज काय करतोय, एक काळ आपल्या चळवळीत असा होता, चुकलेल्याला तू चुकलायस असं म्हणण्याची हिंमत होती आणि चुकलेल्याला माफी नव्हती. बोलवायचे नाहीत लोक. म्हणजे मला आठवतंय, तुम्ही औरंगाबाद मधून येता, गंगाधर पानतवणे सरांनी समरसतेच्या सोबत भूमिका घेतली तर लोक त्यांना बोलवत नव्हते, ते स्वतंत्र काय करायचे. पण अखंड जातीमुक्तीच्या चळवळीत त्यांना स्थान नव्हतं. पण आता आपला माणूस आहे, जाऊ दे, ही मानसिकता बदलावी लागेल. आपलं कोण हे ठरवावं लागेल. फक्त रक्ताची माणसं, जातीची माणसं आपली असतात, मग ती मागणं पाठीत खंजीर उपसली तरी चालतील. हा नवा जातीयवाद आहे. आपल्याला या पद्धतीनं पुढे जाता येणार नाही. आम्हाला महामानवांचा रक्ताचा वारसा असणारी माणसं विचारांचा पण वारसा चालवत असतील तर आम्ही त्यांच्या मागे आहोत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, हे आपल्याला म्हणावं लागेल. आणि जे चालवत नाहीत, किती जय भीम म्हणू, किती जय फुले म्हणू, आम्ही त्यांच्या सोबत नाही, हे म्हणण्याची हिंमत आपल्याला केली पाहिजे. नाही, नरेंद्र जाधव कितीही जातीचा माणूस असला तरी आमच्या नीतीचा माणूस नाही, आंबेडकरवादी माणूस नाही, हे म्हणावं लागेल. अनेक माणसे, खूप नावं तुमच्या मनात जी आली ती सगळी, जे बीजेपी सोबत आहे ते आमचे नाही, हे म्हणण्याची हिंमत आपल्यामध्ये आली पाहिजे. जे RSS मग ते चिवर घालून का तिकडे जाईना, आपल्याला म्हणावं लागेल ते आमचे नाही. ही हिंमत आपल्याला आंदोलनांमधनं गमावता कामा नये. आपल्याला सर्वहारा जातीतल्या स्त्री पुरुषांची एकजूट करून एक सम्यक क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करायची आहे. बाबासाहेब असं म्हटले होते, ज्यांना समाज क्रांती करायची असते त्यांनी आधी विचारांची क्रांती करायची असते. कारण विचारच मागास राहिले तर समाज नवा बनू शकत नाही. आणि तसं झालं तर रशिया होतो. रशियामध्ये समाजवाद पसरला नाही, पण समाजवादी क्रांती घडवून आणली गेली, रशिया कोसळला. भारतामध्ये बाबासाहेबांनी कम्युनिस्टांना असा इशारा दिला होता की तुम्ही इथे वर्गांताची क्रांती केली आणि समाजवाद अस्तित्वात आणला तरी जाती व्यवस्थेचं भूत
तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एकाच वेळेस जात, पितृसत्ता आणि वर्गव्यवस्था यांचा अंत करावा लागेल. हे महामानवाने सांगितलंय. त्या विचारांच्या दिशेनं आपल्याला जावं लागेल. जातीयवाद आपल्यातला सुद्धा वजा करावा लागेल. आपल्या डोक्यामध्ये सर्वांच्या कमी अधिक प्रमाणात असणारी पुरुषसत्ता, पितृसत्ताक संस्कार आपल्यात असतात. ते आपल्याला वजा करत न्यावे लागतील. त्याच्यासाठी प्रबोधित स्वतःही व्हावं लागेल, इतरांनाही करावं लागेल. तेव्हा जेव्हा आपण खरे फुले आंबेडकरवादी बनतो, तेव्हा आपण समाजाला त्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो. मला वाटतं आपण फुले आंबेडकरवादांचे, फुले आणि बाबासाहेबांचे सैनिक बनून त्यांचा विचार आपल्या मनामध्ये पक्का करत समाजाचे पुढारी या अर्थानं आपण बनलं पाहिजे. आपण समाजाला प्रबोधित करण्याचा वसा घेतला पाहिजे. म्हणजे मग एक काळ असा येईल की अशा संमेलनांच्या ऐवजी एक समता उत्सव साजरा करणं, आज आम्ही हे केलं होतं क्रांतीसाठी, असा दिवस आपल्याच आयुष्यात येवो अशी आपण इच्छा या निमित्तानं करूया. आणि हे काम एकट्या दुकट्याचं नाही. ज्या चळवळी हा विचार पुढे घेऊन चालल्यात, अशा सर्व चळवळीमध्ये आपण सहभागी होऊयात. विद्रोही म्हणजे आपलं नाही, आपलं रमाई आहे, किंवा रमाई म्हणजे आमचं नाही, आमचं विद्रोही आहे, हा शुद्ध वेडपटपणा आहे. ही विचारांची प्रतारणा आहे. रमाईसह, विद्रोहीसह असंख्य जे समतावादी उपक्रम होतात, त्यांचा एकजूट करत, मेळ घालत सम्यक प्रबोधनाच्या दिशेनं आपण आगेकूच करूयात, एवढी अपेक्षा इथे व्यक्त करते. पुन्हा एकदा अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. मला चिठ्ठी आली, पण समारोप करताना आणि विजयदादा इथं असताना मी न म्हणणं मला कसं तरी वाटायला लागलं. पुण्याचं कौतुक करताना खाद्य संस्कृती म्हटलं जातं. पुण्यामध्ये हॉटेल, पेशवाई थाटात, चांदीच्या काय ताटात वगैरे, तर हे सगळी बंकसगिरी, हे आपलं नाहीये माहिती आहे. तर यांचं ज्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे ना, त्याला कडवं जोडले का काय तेच सांगतील. तर त्याच्यामध्ये होतं, पाटीभर लाडू ग बाई बाई, वाटीभर मटण, आणि वाटीभर मटणासाठी तळमळतय माझं मन. तुमच्या त्याला जोडलंय ते. लोक किती हुशार आहेत बघा. तर ते पाटीभर लाडू एकीकडे आहेत आणि वाटीभर मटणासाठी तळमळतय माझं मन. तर हे जे वाटीभर मटणवादी संस्कृती आहे, त्याचे वाहक बनूयात. मांसाहार शुद्ध आहार आहे, तो करत राहूयात. शुद्ध साकार चूक गोष्ट आहे, हे लक्षात घेऊया. खाद्य संस्कृतीमधलं ही विभेदन समाजाला सांगत राहूयात. इथेच थांबते. जय भीम.